तिरुपती बालाजी या नावातच किती श्रद्धा आणि विश्वास आहे. विचार करा दर्शनाचा अनुभव कसा असेल. असाच एक सुंदर अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आमचा तिरुपतीचा प्रवास खरंच खूप खास होता, कारण तिथे आम्ही एका स्पेशल ओकेजनसाठी गेलो होतो. ते कारण काय होतं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आम्ही गेलो त्यावेळी वैकुंठ एकादशी होती, त्यामुळे दर्शन मिळेल की नाही हे काहीच माहीत नव्हते. असं म्हणतात काही गोष्टी ठरून होत नाहीत, ते आपोआप जुळून येतात. आणि खरंच नेमकं त्याच दिवशी ज्या खास कारणासाठी आम्ही गेलो होतो त्याच वेळेला आम्हाला दर्शन मिळालं. ब्रह्ममुहूर्ताला झालेलं ते दर्शन फक्त दर्शन नव्हतं, तर तो एक अनुभव होता. काय घडलं, कसं झालं आणि किती वेळात दर्शन झालं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती खर्च आला, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आमचा प्रवास सुरू झाला पुण्यापासून. चेन्नई एक्सप्रेसने आम्ही संध्याकाळी 4:25 पुण्यातून निघालो. रात्रभरचा प्रवास होता आणि पुढचे काही दिवस घरचं जेवण मिळणार नव्हतं, म्हणून आम्ही घरूनच मस्त जेवण तयार करून घेतलं. ट्रेनमध्ये बसल्यावर निवांत गप्पा मारला, घरचं जेवण केलं आणि हळूहळू तिरुपती यायची वाट पाहायला लागलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30च्या सुमारास आम्ही रेणुगुंटा स्टेशनला पोहोचलो. AC स्लीपरचं तिकीट बुक केल्यामुळे प्रवासाचा जास्त काही त्रास जाणवला नाही आणि थकवासुद्धा जाणवत नव्हता. रेणुगुंटा स्टेशनवर उतरल्यानंतर एक वेगळाच फील आला. आजूबाजूला फक्त तिरुपतीला जाणारे लोक, डोळ्यांमध्ये उत्सुकता आणि मनामध्ये एकच भावना. स्टेशन बाहेर येताच आंध्र प्रदेशची बस दिसली. तीच होती आमची पुढची पायरी. बसमध्ये बसताना जाणीव झाली की आता फायनली आपण तिरुपतीला पोहोचणार. बस सुरू झाली आणि हळूहळू शहर मागे पडायला लागलं. रस्त्यावरची गर्दी, लोकांची घाई आणि मनात वाढत चाललेली शांतता आणि उत्सुकता, हे सगळं एकदम वेगळंच वाटत होतं. मध्ये एक बॅग चेकपोस्ट लागलं. तिथं बॅग्स चेक केला. तिथून पुढे घाट सेक्शन सुरू झालं. वळणावळणाचे रस्ते, डोंगरात चढत जाणारी बस आणि प्रत्येक वळणावर मनात येणारा विचार की आता काही वेळातच आपण तिरुमालाला पोहोचणार. तिरुमालाला पोहोचल्यानंतर पहिलं काम होतं ते म्हणजे TTD देवस्थानची रूम बुक करणे. त्यासाठी आम्ही CRO ऑफिसकडे गेलो. ऑफिसमध्ये आधीच बरीच गर्दी होती. एक लांबलचक लाईन होती आणि मनात विचार होता की अरे उद्या तर वैकुंठ एकादशी आहे, रूम पण भेटतील की नाही माहीत नाही. जवळजवळ 1 तास रांगेत उभे राहिल्यानंतर शेवटी आमचा नंबर आला. रूम बुकिंगचं तिकीट आम्हाला भेटलं आणि आमचा नंबर ॲड झाला व्हर्च्युअल क्यूमध्ये. त्या क्षणी थोडा दिलासा मिळाला. रूम लगेच नाही मिळाली. जवळजवळ 6 तास वाट पाहावी लागली. पण त्या वेळेत आम्ही थांबलो नाही. आम्ही अन्नप्रसादमला गेलो. साधं पण पोटभर आणि मनाला समाधान देणारं जेवण. तिथे बसून जेवताना एक वेगळंच शांतपण जाणवत होतं. त्यानंतर आम्ही कल्याण कट्ट्यावर गेलो. केस दान करताना मनात फार काही विचार नव्हते, फक्त एक कृतज्ञतेची भावना होती. रूम मिळाल्याचा मेसेज आला आणि आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. रूम बुकिंगचे चार्जेस आणि डिपॉझिट भरून काउंटरवरून रूमच्या चाव्या घेतला. रूममध्ये आल्यावर थोडी विश्रांती घेतली, फ्रेश झालो आणि दर्शनासाठी निघायची तयारी केली. तिरुमालामध्ये फिरण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बऱ्याच बस आहेत, ते सुद्धा एकदम फ्री. तसं आमची रूम मंदिरापासून जवळच होती. प्रत्येक प्रकारच्या दर्शनासाठी वेगळा बस स्टॉप आहे. आम्ही बसमध्ये बसलो आणि सर्व दर्शनच्या बस स्टॉपला उतरलो. संध्याकाळी 5:30च्या सुमारास आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभे राहिलो. सुरुवातीला एक मोठा हॉल लागतो, तिथे जवळजवळ 1 तास गेला. त्यानंतर मोबाईल काउंटर, तिथे मोबाईल जमा केले. लाईनमध्ये पुढे जाताना एक तिकीट मिळालं. तेच तिकीट पुढे स्कॅन केलं जातं. ते तिकीट जर स्कॅन नाही केलं तर आपल्याला प्रसाद म्हणजेच तिरुपतीचं फेमस लड्डू भेटत नाही. त्यामुळे ते तिकीट स्कॅन करायला विसरू नका. त्यानंतर आम्हाला एका कंपार्टमेंटमध्ये थांबवलं. तिथे जवळजवळ 4 तास गेले. दर्शन सुरू होऊन आता जवळजवळ 5 तास झाले होते आणि दर्शनाची ओढ अजूनच वाढत चालली होती. आणि मग 3:30 वाजता तो क्षण आला. डोळ्यांसमोर भव्य दिव्य बालाजींची मूर्ती. गर्दी होती, वेळ कमी होता, पण मन मात्र भरून आलं होतं. ते फक्त दर्शन नव्हतं, तो असा क्षण होता जिथे वेळ थांबल्यासारखी वाटली. आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही बाहेर लड्डू काउंटरवर गेलो. तिकीट स्कॅन केलं आणि प्रसाद घेतला. त्यानंतर मोबाईल आणि लगेज काउंटरवर जाऊन सबमिट केलेले लगेज आणि मोबाईल घेतलं. शांत वातावरण, स्पिरिच्युअल वाईब्स, पहाटेचा अनुभव काही वेगळाच होता. लाईनमध्ये असताना
साधारण 24 तास लागतील असं आम्हाला सांगितलं होतं, पण अवघ्या 9.5 तासातच दर्शन झालं. ती पहाट, तो दिवस आणि आमच्या लग्नाचा 3रा वाढदिवस सगळं एका क्षणात आयुष्यभरासाठी मनात कोरलं गेलं. हा होता आमचा अविस्मरणीय तिरुपतीचा अनुभव. तुम्ही कधी व्हिजिट केला आहे का तिरुपतीला? जर केला असेल तर तुमचा अनुभव काय होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटी एक गोष्ट मात्र नक्की सांगावीशी वाटते, आयुष्यात किमान एकदा तरी प्रत्येकाने तिरुपतीला जायलाच हवं. तिथे माणूस थोडा थांबतो आणि स्वतःकडे नव्याने पाहायला लागतो. हा प्रवास इथे संपतो, पण तिरुपतीचा अनुभव मनात राहतो. रांगेत उभं राहणं, वाट पाहणं आणि त्या एका क्षणासाठी थांबणं, यातून संयम काय असतो हे शिकायला मिळालं. कदाचित म्हणूनच तिरुपती हा फक्त प्रवास नाही तर बदलाची सुरुवात आहे. तिरुपतीवरून परत येताना माणूस एक सुंदर अनुभव घेऊन येतो, जो शब्दात सांगता येत नाही, पण मनात त्याच्या आठवणी नेहमी कायम राहतात. तर हा होता आमचा तिरुपतीचा अविस्मरणीय अनुभव. तर तिरुपतीला जाण्यासाठी आणि तिथे राहण्यासाठी काय खर्च आला हे आता आपण पाहूया. तर आम्ही पुण्यावरून रेणीगुंटाला 3 टायर एसीचे तिकीट बुक करून गेलो होतो, ज्याची कॉस्ट 1400 रुपये पर पर्सन आहे. नंतर रेणीगुंटावरून तिरुमालाला जाण्यासाठी बस आहे, ज्याचे आपल्याला 110 रुपये द्यावे लागतात. राहण्यासाठी आम्ही TTD देवस्थानची रूम बुक केली होती, त्यामुळे त्याचे आम्हाला 100 रुपये 2 दिवसासाठी लागले. अन्नप्रसादम व्यतिरिक्त बाहेर आम्ही जे काही जेवण केलं त्याचे 1000 रुपये लागले. तिरुमालावरून तिरुपती रेल्वे स्टेशनला रिटर्न आम्ही बसने चालू, त्याचे सुद्धा 110 रुपये. आम्ही तिरुपतीवरून कोल्हापूरला गेलो होतो, पण जर तुम्ही डायरेक्ट पुण्याला आले तर सेम तिकीट म्हणजे 1400 रुपये पर पर्सन. तिरुमालामध्ये फिरण्यासाठी बसची सोय केलेली आहे. त्यांचा पास असतो 120 किंवा 130 रुपये पर पर्सन. तर आम्हाला टोटल एवढा खर्च आला फक्त तिरुमालामध्ये जाण्यासाठी, तिथे राहण्यासाठी. त्या व्यतिरिक्त आम्ही तिरुपतीमध्ये सुद्धा काही प्लेसेस व्हिजिट केले. ते पाहण्यासाठी आम्ही ऑटो बुक केलेली, त्याचे 1800 रुपये. तिरुपतीमध्ये व्हिजिट करण्यासाठी कोणते प्लेसेस आहेत याची मी सेपरेट व्हिडिओ बनवली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तिरुपती सिरीजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. आधीचे 2 व्हिडिओ पाहिले नसतील तर ते एकदा नक्की बघा. त्यात ट्रॅव्हल्सपासून ते ऑनलाईन तिकीट बुकिंगपर्यंत तिरुपतीला जाण्याआधी उपयोगी पडतील अशी सगळी माहिती मी शेअर केली आहे. लाईक, शेअर, कमेंट करा. अशाच छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमो व्यंकटेशाय.